कसं वाटतंय आता? बरं वाटतंय? मुक्ता? मुक्ता? तू सोड मला. हात नको लावू तू माझ्या अंगाला. तू जा इथून, लांब हो. मुक्ता असं काय करतेस? तू जा. मला नाही तुझ्याशी बोलायचं. मला कोणाशी बोलायचं नाहीये. Just leave. For God's sake, तू जा इथून. Please leave me alone. मुक्ता, काय झालं? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? अहो मग डॉक्टरांना बोलावून घ्यायचं. आणि अशा अशा ओरडलात का सागरवर? त्यांनी काही केलंय का तुम्हाला? काही बोलले तुम्हाला? सुशांत? 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 तू इथे काय करतोयस? वहिनी, तू तू आत्ता इथे? अरे मंदारला आईस्क्रीम हवं होतं. पण तू इथे काय करतोयस? आणि विनी कुठे? विनी झोपली आहे. तू तिला एवढ्या लवकर झोपू दिलंस? हा? ऍक्च्युली ते हे बघ, एक काम कर सुशांत, तू ना विनीला कुठेतरी 4-8 दिवस मस्तपैकी घेऊन जा हनीमूनला. म्हणजे तिकडे तुमची खरी ओळख होईल. शक्य नाहीये ग वहिनी. काय अमेरिकेच्या एका बायर बरोबर डील संदर्भात बोलणी सुरू आहेत. खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे आपल्याला. मग मुंबई बाहेर कसा जाऊ शकेन ना मी. सुशांत, अरे बिझनेस होतच राहणार आहे, पण संसाराची सुरुवात परत परत होत नाही. यू हॅव टू गो, नथिंग डुईंग. मला फक्त सांग तुला कुठे जायचंय, म्हणजे मी उद्या सकाळी ऑफिसमध्ये फोन करते आणि सगळी बुकिंग्स करून टाकते. ओके? यू हॅव टू गो. इट्स फायनल. चल. ही बघ, ही सुद्धा इथेच आलीये. मला वाटतंय हिला तुझ्याशिवाय झोपच येत नाहीये. कम ऑन, गो ना. गुड नाईट. गुड नाईट. सुशांत, चल ना आता. झोप येते मला. चल. सागर, मुक्ताचं वागणं जरा जास्तीच चमत्कारिक झालंय नाही?
काय झालंय काय त्यांना? तुम्हाला काही माहिती आहे? नाही आजी, पण नवरा बायकोमध्ये भांडणं होतातच, मतभेद असतातच. नाही सागर, काहीतरी प्रॉब्लेम आहे. बायको नवऱ्याला अशी दूर लोटते, ते घृणा आल्यासारखी, घाबरल्यासारखी. काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे सागर, आणि त्याच्यावर उपाय हा करायलाच पाहिजे. तू म्हणतेस ते बरोबर, पण आजी प्लीज हे सगळं आपण उद्या सकाळी बोलूया. मी खूप दमलोय, मला झोप येते, आणि तुलाही झोपायला उशीर होत असेल ना. ठीक आहे, पण उद्या सकाळी मात्र नक्की या विषयावर बोलू आपण. गुड नाईट. सॉरी सुशांत, मला झोप कधी लागली तेच कळलं नाही. पण तू मला उठवायचंस ना. इट्स ओके विनी. ॲक्च्युली मला तहान लागली होती म्हणून मी खाली गेलो. तेवढ्यात वहिनी भेटली आणि मग. सुशांत, तू काही ठरवलंस? म्हणजे आपण हनीमूनला कुठे जायचं? हनीमूनला तू ठरव ना कुठे जायचं. मॉरिशसला जाऊया. म्हणजे ना मला पहिल्यापासूनच खूप फॅसिनेशन होतं. खूप छान छान बीचेस आहेत तिथे, वॉटर स्पोर्ट्स आहे. सो थ्रिलिंग है ना. चालेल. नक्की नक्की. मी आलोच. पाण्याची बाटली घेऊन येतो. मैं कम इन सर. कम इन. सर जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बस बस बस. मला सांग, मागसाहेब आले? नाही, अजून नाही आले. अजून नाही आले? एव्हा ऑफिसमध्ये असतात त्या. एनिवे बोल, काय बोलायचं. पण मला सांग, तुझी सकाळची मीटिंग कशी झाली? ॲक्च्युली तेच सांगायला मी आलोय सर. सकाळची आजची सुपरवायझर्सची मीटिंग मी कॅन्सल केली. का? सर राकेशनी मला राजीनामा द्यायला सांगितलं. आणि जर असं असेल तर सुपरवायझर्स बरोबर मीटिंग करून मी त्यांच्याबरोबर पुढच्या 3 महिन्यांचं प्लॅनिंग करण्यात काय पॉईंट आहे? राकेशने तुझा राजीनामा मागितला या गोष्टीचं काही अर्थच कळत नाही. अरे राकेशचं स्टँडिंग काय आहे कंपनीत? का केवळ सरदेसाई आडनाव लावतो म्हणून वाटेल ती मनमानी करेल तो? नाही सर, हे बघा तुम्ही शांत व्हा. हे बघा, राकेशला अधिकार आहे का नाही आहे हा नंतरचा प्रश्न आहे. बेसिकली मला सुद्धा इथे आता काम करण्यात काही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. का असं काय झालं? सर मला कळलंय तुम्ही राजीनामा दिलायत. म्हणून काय झालं? सर तुम्ही इथे नसाल तर मला इथे काम करायचं नाही. हे बघ, तू नोकरी सोडण्यात वैयक्तिक तुझं नुकसान तर आहेच, पण त्याच्यापेक्षा कंपनीचं जास्त नुकसान आहे. पहिल्यांदा मी जाणार, आणि त्यानंतर जर तूही गेलास तर काही दिवस इथला कारभार नक्कीच डळमळीत होईल. मला असं वाटतं तू थोडा विचार कर. निर्णय एकदम घाईघाईने घेऊ नकोस. काय यात माझा वैयक्तिक स्वार्थ सुद्धा आहे. डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली या कंपनीच्या कारभारावर मी लक्ष ठेवू शकतो.
अरे शेवटी या कंपनीचं भवितव्य माझ्या मुलीच्या भवितव्याशी जुळलेलं आहे ना. तुला कळतं ना मी काय म्हणतो ते. येस सर. हॅलो. शुभ प्रभात. शुभ प्रभात. कुठे आहेत तुमचे बंधुराज? कुठे आहेत? काय करणार, प्रभात फेरीसाठी बाहेर पडलेत. अरे वा, व्हेरी गुड. नाही म्हटलं तरी रिटायर्ड माणसांनी असं चालणं, जॉगिंग वगैरे काहीतरी चालू ठेवायला हवंच. ए प्रभात फेरी म्हणजे ऑफिसला गेलाय. ऑफिसमध्ये? अगं पण तो मला म्हणाला की बघ, म्हणणं आणि करणं याच्यात खूप फरक असतो. म्हणाला होता राजीनामा देतो, पण इतक्या घाईघाईनी बाहेर पडलाय ना की असं वाटावं अख्ख्या ऑफिसचं ओझच याच्या डोक्यावर आहे. अगं म्हणतात ना, चुकला फकीर शेवटी मशिदीत सापडणार. हे गोवर्धनचं तसं आहे बघ. तो आयुष्यभर चुकला फकीरच राहणार बघ तू. एक मिनिट, जरा फोन ठेवते, कुणीतरी आलंय बहुतेक. बा ठीक आहे. या ना मासाहेब, बसा. मी चहा आणते हा तुमच्यासाठी. नाही नको. थोडं बसता. आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. बरेच दिवसापासून बोलायचं मनात होतं. मुक्ताचं वागणं खटकतंय. अचानक त्यांचा तोल गेल्यासारखं होतं. कधी इतक्या एक्साइट होतात की तावातावानी बोलायला लागतात. कधी स्वतःतच इतक्या हरवून बसतात की आजूबाजूचं काही भानच नसतं त्यांना. मुक्ताना आम्ही लहानपणापासून ओळखतो. त्या अशा नव्हत्या. मग आजच काय झालं? काही काही मुलींना लग्नानंतर नवीन घरी ॲडजस्ट करायला थोडंसं कठीण जातं. म्हणजे जबाबदारीची भीती वाटते. नाही, आम्हाला नाही तसं वाटत. मुक्ताना हे घर नवीन नाही, तशीच इथली माणसंही नवीन नाहीत. बदलली आहेत ती फक्त नाती. आम्हाला वाटतंय मुक्तांच्या मनात कसली तरी भीती आहे. आता परवाचीच गोष्ट बघा ना. मुक्ता सागरनं म्हणत होत्या, दूर हो, स्पर्श नको करूस मला. नवीन लग्न झालेली मुलगी नवऱ्याला असं बोलते. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्हाला तर शंका वाटते ताई. मुक्ता आणि सागर लग्नानंतर
नवरा बायको म्हणून अजून जवळ आलेलेच नाहीये. खूप वाट पाहिली, पण आता वाटतं की त्यांच्या मनात नक्की कसली भीती आहे ते कळायलाच हवं. आम्हाला इतरांना नाही हो, पण निदान सागरला तरी कळायला हवं. नाही, नको. ताई, काय झालं? ताई, अशी एखादी गोष्ट आहे का जी तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही आम्हाला सांगितली नाही? नाही, सागरला हे नाही कळतं का? काय नाही कळता कामा? ताई, आम्ही मुक्ता आणि सागरच्या भल्यासाठीच विचारतो आहोत. तुम्हाला नाही वाटत का की मुक्ताचं हे वेळ जावं? नाही हो, मुक्ता वेडी नाही. माझी मुक्ता वेडी नाही हो. ती अशी वागते कारण त्या बिचारीवर लग्नापूर्वी बलात्कार झाला होता.